नमस्कार मित्रांनो, काल आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी भाग पहिला बघितला होता. आज आपण भाग दुसरा बघणार आहोत. पण त्या निवडुंगात माणसं मात्र दणदणीत निपजत. एका आगळी एक बळानं, शरीरानं, हिमतीनं तराजूत घालून जोखावून घ्यावी अशी ती माणसं निपजत. निर्जीव कोळशाचा निखारा फुलावा किंवा पडीक जमिनीत एखादं चंदनाचं झाड उगवावं अशी ती वस्ती वाढत होती. दौलती मांग, आप्पा मांग, बहिरू मांग अशी वयानं पोक्त झालेली कितीतरी माणसं त्या वस्तीत करती होती. ते मांग वाड्यात आणि गावातही ढाण्या वाघासारखे गरजत. मी म्हणणारे त्यांना वरमत. त्याचप्रमाणे दौलतीचा राणोजी, बळी, पांडू, दगडू, निन्या, सावळ्या, गोंदा अशी तरणी पोरं तलवारीच्या पात्यासारखी वावरत. दौलतीच्या वयानं आता 50शी गाठत आली होती. त्याच्या रुबाबदार मिशीत आता पांढरे केस चमकत होते, पण त्याचा दणदणीत पिलदार देह टणक होता. त्यातील जुना वळ कायम होता. शिवाय आता त्याचा राणोजी हा करता सवरता झाला होता. घर आणि सरकारी चाकरी तोच पाहत होता. बायको राहीबाई, सून राधा, फकीरा आणि सहदेव हे 2 नातू आणि मुलगा राणोजी यांमुळे दौलतीचं घर आनंदानं भरलं होतं. तो आयुष्याचे उरलेले दिवस बेफिकीरपणे काढत होता. परंतु आज राणोजीला भलताच उशीर लागल्यानं तो बेचैन झाला होता. राहीबाई उदास होऊन बसली होती. फकीरा, सहदेव हे बाबाची वाट पाहत होते व तो अजून काय येत नाही म्हणून बाहेर पाहतच आज्याला विचारत होते. त्यांना देवाच्या गोष्टी सांगून राहीबाई वेळ मारून नेत होती. राधाबाई चुलीपुढं बसून कण्या शिजवीत होती. कण्या रटत होत्या आणि दौलतीचे कान घोड्याच्या टापा ऐकण्यासाठी आतुर झाले होते. 10 वर्षाचा फकीरा केविलवाणा चेहरा करून म्हणाला, बाबा, गबऱ्या काय येईना? गबऱ्या आता पळत येईल तुझ्या बापाला घेऊन. एकदा पेंढार लोकांची टोळी गावंदरीला उतरली होती. त्यापैकी एका पेंढरानं आपल्या घोडीचं शिंगरू दौलतीला दिलं होतं. त्या शिंगराचा दौलतीने प्रचंड घोडा केला होता. लहानपणापासून त्याला पोराप्रमाणे जपून त्याचं नाव गबऱ्या असं ठेवलं होतं. तो गबऱ्या साऱ्या गावाच्या ओळखीचा झाला होता. फकीरा आणि सहदेव हे बाप कधी येणार असं विचारण्याऐवजी गबऱ्या कधी येणार असं विचारित. त्यांचा जन्मदाता खरंच त्या गबऱ्याच्या हवाली असे. रोज गबऱ्या त्या चिंचेखाली येऊन घराकडे वळताच मोठ्याने खिंगाळे. त्याबरोबर पोरं आनंदून उड्या मारीत. गबऱ्यानं खिंगाळणं म्हणजे त्यांचा बाप येणं असं समीकरण झालं होतं. गबऱ्याचं आपल्या बापाला घेऊन जातो आणि सांजेला घेऊन येतो म्हणून त्याचं लक्ष राणोजीच्या ऐवजी गबऱ्याच्या वाटेकडे लागून राहत असे. राहीबाईच्या गोष्टी हू म्हणून ऐकत बसलेली पोरं उगीच हू म्हणत होती. त्याचं सारं लक्ष गबऱ्याच्या खिंकाळण्यावर होतं. एवढ्याच गबऱ्या चिंचेखाली येऊन वळण घेताना खिंकाळला, आलो आम्ही. पोरांनी उठून उड्या मारल्या. आला गबऱ्या आणि दारात येऊन गबऱ्या फुरफुरला. दौलतीनं लगाम धरून त्याला दावं लावलं. राणोजीनं तलवार पाखाडीत खोचली आणि पोरं बरगडीला बिलगली. राहीचा जीव भांड्यात पडला. राधा लाजली. चोरून पाहून मान फिरवली. दौलतीनं गबऱ्याची खंदाडी घरात आणली. अमाप मक्याची कणसं चुलीकडं पळाली आणि दौलती म्हणाला, उशीर केलास? झाला बाईच. पाटलानं थांबवलं. इंज वाऱ्याचं लवकर यायचं, राहीबाई म्हणाली. राधानं टवकारून पाहिलं. भाजलेली मक्याची कणसं घेऊन फकीरा व सहदेव बापाच्या दोन्ही मांड्यांवर बसून ऐकू लागले. राधानं जेवण वाढली. जेवता जेवता दौलतीनं बोलणं काढलं. काय म्हणता पाटील? काही नाही. सी गावच्या जोगण्याची कथा निघाली होती. पंतांची गाठ पडली का? नाही. पण ही जोगणीची काय भानगड हाय आबा? भानगड कसली? तो 12 बलुत्यांचा खेळ हाय, दौलती सांगू लागला. 2 बैती नवरा नवरी व्हायची आणि त्याची वरात काढायची. नवरीपाशी खोबऱ्याची वाटी असती. ती पिवळ्या फडक्यात असती. जर ती वाटी कुणी पळवली तर त्या गावची जत्रा बंद व्हायची.
आणि ज्या गावात ती वाटी जाईल त्या गावात जोगणीची जत्रा भरायची असा रिवाज आहे. पर वाटी पळवणारा आपल्या हद्दीत घावला तर त्याचं डोसकं मारायचं बी रिवाज आहे. खोबऱ्याच्या वाटीसाठी डोसकं मारत्यात. फकीरानं दौलतीकडे रागानं बघत विचारलं. आणि दौलती म्हणाली, ती नुसती वाटी नव्ह, ती त्या गावची अब्रू असते. ते ऐकून फकीरा रानोजीकडे वळून म्हणाला, आणखी का ती वाटी हिसकून. ते ऐकून सर्वच हसू लागले. राधा तर सर्वात मोठ्याने हसली आणि मग हळूच म्हणाली, बराच की हाईस, ती खोबऱ्याची वाटी खाशील का? हो हो, दे आणून, त्यात काही जड नाही. फकीरा गुरकला. अरे, पर वाटी हिसकणाराचं डोसकं मारत्यात, दौलती म्हणाला. फकीरा कपाळावर आठे आणून बोलला, आबा, मारू दे डोसकं, तू ये वाटी हिसकावून. फकीराचं ते बोलणं ऐकून पुन्हा घर हास्यानं भरलं. हा पोर आपला जातीधर्म बोलत आहे हे ऐकून राहीबाईला फारच आनंद झाला. ती हसत हसत म्हणाली, दिस बुडाला की मुताया जायाला ह्याची लंगुटी सैल वतिया नी म्हण मारू दे डोसकं, घेऊन ये वाटी. मग फकीरा वरमला. मुताईची भानगड म्हातारीने चव्हाट्यावर आणली म्हणून तो नरम आला. राधा म्हणाली, मग जा की, आण जा ती वाटी. थांब, कंसाचा मका चावून तो म्हणाला, मी आबा एवढा झालो की आणूनच दावतो तुला. रानोजीने फकीराला जवळ ओढून पोटाशी धरलं. हसत हसत त्या सर्वांनी अंथरुणावर अंग टाकले. फकीरा, सहदेव हे दोघे रानोजीच्या बरगड्यांना बिलगून झोपले. रानोजी मात्र जागाच होता. त्या दोघांवर दोन हात टाकून निश्चिंत पडून उद्याचा विचार करीत होता. त्याचं मन बेबंद त्याला घाबरवत होतं. ते कधी उठून पळत होतं तर लगेच शेगावात शिरून भर जत्रेत हाणामारी करीत होतं, तर मध्येच गबऱ्यावर बसून भरधाव पळत होतं. घटकेत ते गप्प बसून विचार करू लागले, जर आपण ती जोगणी आणली तर या गावावर अनंत उपकार होतील. जे बाजीबानं केलं ते एका मांगानं केलं असं लोक म्हणतील. आपल्या गावात जत्रा भरेल, भोवतालचे लोक जत्रेत येतील. प्रत्येक माणूस म्हणेल, रानोजीने ही जत्रा भरवली. शंकरराव पाटील शाब्बास म्हणेल. जगलो तर पाठ ठोकतील. आणि जर आपण तर नाव होईल, डंका वाजेल, गावासाठी गेला म्हणतील. मरण कधीतरी येणारच. ते जर जोगणे आणीत असता आलं तर गावावर उपकार होतील. आपल्या अंगावरच्या जखमा गावाच्या काळजावरच्या मोहरा ठरतील. गबऱ्याच्या टापा कोरल्या जातील. पण मग आई, फकीरा, साधू, राधा यांचं काय? ती कशी जगणार? म्हातारपणी त्यांना कोण? पोरं मोठी व्हायला 10 वर्षे हवीत. तोवर हे 5 जीव कसे जगणार? काय होतंय त्यांना? जगतील ते. आपण नव्हतो तेव्हाही माणसं जगतच होती की. पुढेही जगणार. आणि गावावर उपकार करणारा माणूस इथं जन्मला याची पाटलाला खात्री वाटेल. विष्णुपंताला आनंद होईल. राणूजी डोळे झाकून विचार करीत होता. हळूहळू अंधार निघून गेला. पहाट झाली. निवडुंगात पाखरं जागी झाली. त्यांनी किलकिलाट करीत पंख झाडले. पूर्वेला अनंत रांगाच्या लकेरी उमटल्या. पाऊस घेऊन आलेल्या काळ्या ढगातून तेजोमय अरुण डोकावू लागला. त्याला पाहून कोयल हर्षभरीत झाली. कुहू ते ऐकून आल्हादायी वारा भिरभिरला आणि निवडुंग उजाळलं. सृष्टीच्या गालावर स्मित तराळलं. वरणापासून कृष्णेपर्यंत सारा खोरा प्रकाशमय झाला. गावाच्या पश्चिमेला असलेला तो सातदरा पर्वत छाती काढून उभा राहिला. सर्वत्र हालचाल सुरू झाली. निर्भयता अवतीर्ण झाली. आणि आज शेगावची जोगणी आणायची असा निर्धार करून राणूजी उठला. दुपार फिरली. राणूजी शेगावला निघाला. फकीरा, सहदेव यांना खाकेत घेऊन गाणवाटेपर्यंत येऊन चिंचेखाली थांबला. दौलती तलवार आणि गबऱ्याला घेऊन आला. पोरांना खाली ठेवून राणूजीने तलवार घेतली. 6 बोट रुंदीचे ते लखलखीत पल्लेदार पातं, वजनदार मूठ, मुठीतला वितभर बरच्याचं फाळ. माशी बसली असती तर ती कुठून पडावी अशी धार अशी ती जंगी तलवार हातात येताच राणोजी भरकून उठून गबऱ्यावर बसला आणि दौलती म्हणाला, कुणासंग भांडणटंडा करायचा नाही, दिसावर परतायचं. राणोजीने होकारार्थी मान हलवली आणि पूर्वेकडे तोंड केलं. गबऱ्या ढेंगा टाकीत ओढीनं निघाला. पाठीमागून फकीरा, सहदेव एका आवाजात ओरडले, आबा, आम्हाला पण पेढा आण. राणूजीच्या पोटात कालवाकालव झाली आणि त्या नकळत गबऱ्याला टाच मारली. एकदम धडपडून गबऱ्या तुर्की चालीवर आला आणि निघाला.
त्याच्या मानेवर धनुष्यकृती बाक येऊन मोहीन मस्तकीच्या तुऱ्याप्रमाणे त्याचं मस्तक नाचू लागलं. सूर्य पश्चिमेला मंद गतीने निघाला होता आणि राणूजी पूर्वेला निघाला होता. दोघांना परत फिरण्याची घाई झाली होती. राणूजीची नजर आपल्या शिरावर भिरभिरत होती. मेहनती खाऊन पडलेल्या जमिनीतून आता कुऱ्या फिरत होत्या. ओढ्या बांधून शेतकरी पेरणी करीत होते. ते काळ्या वावरात बी पेरीत होते, पण त्यांना खात्री होती की याच मातीत हे बी जीव धरून उगवणार आणि काळ्याची जागा हिरवीगार पिकं शोभिवणार. पुढल्या वर्षी याच जागी आपली मेहनत साकार होऊन उभी राहणार म्हणून माणसं कष्ट होती. त्यांना पाहून राणूजी स्वतःशी म्हणाला, जे पेरावं ते उगवतं. गावची जोगणी वाजत गाजत निघाली होती. 12 बोलती झुलत होती. गावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या होत्या. बायका पोरं थव्याथव्याने उभी होती. पोळ्या खाऊन ढेकर देत गडी माणसं धावपळत करीत होती. जोगणी भरली की गावचं दुःख दारिद्र्य टळतं अशी श्रद्धा असलेली ती माणसं जोगणीला नमस्कार करून आऊक मागत होती. आज जोगणी फिरून जातात तमाशा उभा राहणार होता. उद्या सकाळी कुस्त्यांसाठी परगावची मंडळी येऊन आधीच दाखल झाली होती. खांद्यावर पिवळी लोंगोट टाकून पहिलवान मिरवत होते. सर्वत्र माणसांचं माणस झाली होती. जागोजाग जोगणी आणि जोगा थांबत लोक नमस्कार करीत आणि पुढे निघत. गावातील ताकदवान माणसांनी जोगणी भोवती हाताला हात धरून कडं केलं होतं. त्यांच्या आसपास नंग्या तलवारी धरून धारकरी चालत होती. त्यांची करडी नजर सर्वत्र फिरत होती. तलवारीच्या सावलीत ती जोगणीची मिरवणूक चालत होती. पुढे सर्व वाद्ये एका तालात वाजत होती. पिवळ्या कापडात गुंडाळलेली ती वाटी घेऊन जोगणी मंद गतीने निघाली होती. तिच्या शेजारी न्हावी झडपीन होऊन सूप फिरवीत होता. चांभार लाकडी घोड्याला बोराटीचा काटा बांधून माणसं हाकीत होता. तो बोराटीचा काटा लागला तर अशुभ मानत ही भीती असल्यामुळे कुणीही पुढे येत नव्हतं. बाजी खोताचा लेक बापू हातात नंगी तलवार घेऊन थोड्याच अंतरावर आपलं अवखळ घोडं दवडीत उगाच भराऱ्या मारीत होता. बैरी ससाण्याप्रमाणे सुरकंड्या मारून तो आपल्या चपलाईचं प्रदर्शन करीत होता. हेतू हा की कुणीही जोगणीकडे गैरहेतून बघू नये. दुसऱ्या बाजूनं गजा सुतार आपलं अवखळ घोडं लगाम ओढीत आवरीत होता. अशी कैक घोडी त्या जोगणीच्या आसपास गिरट्या घालून कडगावा पहारा देत होते. खाकेत तलवार दाबून राणूजी त्या गर्दीत वावरत होता. पेढ्यांचा पुडा कमरेत खोवून तो पुढील योजनेत गर्क झाला होता. त्यानं गबऱ्याला वाटेगावच्या बाजूला एका ओढ्यात बांधून ठेवला होता. कुठून जोगणीवर झडप घालून कुठपर्यंत जायचं आणि मग गबऱ्याला घेऊन कसं पुढे निघायचं याची सारी जुळणी मनात धरून तो त्या जोगणीबरोबर चालत होता. जसजशी ती जागा जवळ येत होती तसतसा तो अधिक बेभान होत होता. त्याची गात्र बधीर होऊन दौलती, राही, राधा, फकीर, सहदेव यांना तो विसरला होता. एका नव्या जगताच जणू तो वावरत होता. त्याच्या मनाची, त्याच्या विचारांची वेगळीच हालचाल सुरू झाली होती. जोगणीभोवती असलेल्या कड्यात राम्या लोहार हा सर्वात डांगट होता. त्याचे डोळे तांबरले होते. तो कोणालाही आसपास येऊ देत नव्हता आणि राणूजीने त्याच्यावरच आपली नजर रोखली होती. कैकाड्याच्या अंगणात जोगणी गेली की एका दणक्यात लोहार उतरायचा असा त्याने विचार करून ठेवला होता. कुठला धारकरी कुठं मारायचा हे सारं ठरूनच तो चालत होता. जोगणी पेठेत आली आणि भैरू रामूशी भेटला. तो जवळ येऊन म्हणाला, राणूदा, तू कवा आलास का? उशीर आलोय, तू वाईच बाहेर ये. राणूजीने त्याला जवळजवळ ओढीत गर्दीतून बाहेर नेलं. राणूदा, काय भानगड? तू आत्ताच्या आता गावाकडे जा. आणि काय करू? शंकरराव पाटील आणि पंत ह्यासनी सांग. काय सांगू? सांग. राणूजी जोगणी घेऊन निघाला. आडवं या. म्हणजे काही नाही. भैरू तू पळ. हत्यारबंद माणसं आडवी आली पाहिजेत. मी निघालोच बघ. पर तू एकटा कसा लढणार? बघ कसा लढतो ते. मग मी बी थांबतो. तू जोगणी घेऊन निघ. मी वाट रोखून धरतो. परसू पुढं. नग भैरू, ही ठटून लढण्याची वेळ नव्ह. तू जा, पळ. रामोशी निवृत्त झाला. त्यानं आडाला जाऊन पंजे आखडलं आणि तो धावत निघाला. घुमेनं निघाला. राणूजी जोगणी घेऊन निघायच्या आत गावात कसं पोहोचायचं याचा विचार करीत तो निघाला. एक एक क्षण युगासारखा वाटू लागला. एका चिंचोळ्या बोळात शिरून जोगणी कैकाड्याच्या अंगणात आली. उथळ जागा पुढं गाणवाट, पलीकडं ओढा.
तिथंच गबऱ्या रानूजीची वाट पाहत उभा होता. त्या मैदानात येताच गर्दी पांगली पहार सैल झाला. जो तो लघवी करायला पांदीकडे व वावरात पळत गेला. कुणी चंची सोडली, कुणी चुन्याच्या डब्यात बोट घालून तंबाखू चोरू लागले, कोणाच्या तोंडात बिडी पेटली आणि रानूजीने भरकन झेप घेऊन एका वारात राम्या लोहार अडवा आणि दुसऱ्या क्षणात ती जोगणीची वाटी हिसकावली. तोच एक तलवार त्याच्यावर आली, क्षणात ती खाली पडली. लगेच दुसरी तळपली, तिलाही खाली लोळून डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोच रानूजी पांदीकडे धावला. एखादा बाण जावा तसा तो गेला आणि ओरड झाली. जोगणी गेली.